झिंझिण्यांपासून त्वरित आराम मिळवा सेन्सोडाइन रॅपिड रिलीफ बरोबर. संदीप असेल, कोणी असेल, अमोल असेल, सर्व आमच्या युवक या पुढे शांतता विकासातून क्रांती झाली पाहिजे. आपल्याला लोकांनी तळेगावमध्ये निवडून दिलं आणि ती तळेगाव गटामध्ये आपल्याला पाणी द्यायचंय. आपल्याला साखरमधून निवडून दिलं आणि ती पाणी पाहिजे. आपल्याला सगळं शहरात निवडून दिलं कारण ती शहर एक मुक्त करायचं आहे. यासाठी आपल्याला रास्ता पाहिजे. आम्ही आजपासून मी आमच्या पत्रकार बांधवांना देखील सांगेन की आजपासून या क्षणापासून आमचा कोणीही कार्यकर्ता कोणाच्याही वाकड्यात शिरणार नाही, कोणाच्याही आडव्यात शिरणार नाही. आम्ही कोणालाही अपशब्द या ठिकाणी चुकून सुद्धा वापरणार नाही. आम्हाला चुकून कुठली घटना घडली तर त्याला आम्ही लावण्याचा प्रयत्न करू, पण माझी देखील समोरच्या लोकांना हात जोडून विनंती आहे ही संयमाची भूमिका फक्त आमच्या कार्यकर्त्यांनी घेऊ नये. मी आज विकासासाठी संगमनेरकर यांनी दिलेला कौल हा सर्व मताने मान्य करत विकासाच्या कामाला उद्यापासून सुरुवात करतोय. अमोलला घेऊन सुरुवात करतोय. व्यासपीठावर बसलेल्या प्रत्येक माणसाला घेऊन सुरुवात करतोय. माझ्या मनाला टायगर हा मी हा निर्णय घेतलाय की आपल्या मनामध्ये जो राग तो आता आपण शांत करून हा राग बाहेर काढून उपयोग नाही. मला विकास करण्यासाठी संगमनेर पाहिजे, एक विकसित संगमनेर पाहिजे. पुढच्या वेळेस जेव्हा आपण विधानसभेमध्ये मतदान मागायला जाऊ तेव्हा लोक म्हणले पाहिजे की आपण मतदान करताना चूक केली नाही. मागच्या वेळेसपेक्षा जे मताधिक ते 10,000 आहे ते 50,000 पुढे न्यायचं हा संकल्प आपण केला पाहिजे. अनेक पत्रकारांनी संघटना चाललेले आहे. तुम्ही त्यांना आवाज सांगा की कृपया करून ही आचारसंहिता सगळ्यांनी पाळावी. तुमचा पराभव झाला, तुमच्या कार्यकर्त्यांनी तो मान्य करावा. आम्ही देखील आमचा विजय स्वाभिमानाने मान्य केला. ही सभा आजची आमची शेवटची सभा आहे. यापुढे आम्हालाही कुठला जल्लोष किंवा आम्हालाही कुठल्या भावना जनसामान्य माणसामध्ये जाऊन व्यक्त करायचं नाही. आम्हाला विकास करू द्या. तुम्ही देखील विकासामध्ये सहकार्य करा. पण जर कधी कुठल्याही एकाही मुलाला
विश्वास आपण दिलाय. मी आजही परत एकदा आभार मानेल या देशाचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदीजींचे, या राज्याचे मुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदे साहेबांचे, मुख्यमंत्री आमचे नेते फडणवीस साहेबांचे, अजितदादा पवार साहेबांचे, आणि त्यांनी खरं या परिवर्तनाचा पाय रचला असे आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांचे. हे विकासाच्या माध्यमातून झालेलं परिवर्तन याचा पाया त्यांनी रचला आणि त्याच्यावर इमारत बांधण्याचं काम अमोल आणि मी आणि सर्वांना बरोबर घेऊन एकत्रितपणे करू. माझी परत एकदा मुलांना विनंती आहे, सगळ्यांना विनंती आहे की जेवढं संधी सुपर पुढाऱ्यामध्ये बोलतो मुद्दा कुठलाही कार्यक्रम असेल, प्रत्येकाने आपल्याला गावामध्ये मी आलो म्हणजे आलंच पाहिजे अजिबात नाही. आपल्याला काम करा, मला काम करू द्या. माझ्या आणि तुमच्या मध्ये संगमनेर विधानसभेचा कुठलाही पुढारी सुजय येऊन देणार नाही हा शब्द तुम्हाला या ठिकाणी देतो. त्यामुळे आपण हे संघ ताकदीने लढा आणि एवढ्या मोठ्या संख्येने आम्हाला मला विश्वास आपण जे परिवर्तन घडून दाखवलं, या परिवर्तनाच्या माध्यमातून संगमनेरचा विकास यापासून आपण सुरू करतोय. सगळ्यांनी सहकार्य करा, ताकदीने लढा, वाद घालू नका, संयमाने राहा आणि संयमाने राहून आपण आपल्या माता भगिनींचं संरक्षण, शेतकऱ्यांना न्याय, युवकांना रोजगार ही भूमिका आपल्या यांची भूमिका शेवटपर्यंत आपण पार पडत नाही. आज माझ्या वाढदिवसाच्या एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.